मी पाणीपुरी करणार. ओके, करते. चला तर आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत. तर त्या पाणीपुरीच्या गोड पाण्यासाठी आधी आपण एवढी चिंच घेतलेली आहे. तर हे चिंच आपल्याला भिजत घालायचं आहे. मी 1 ते 2 तास ही चिंच भिजवून घेत आहे. आता हे असंच ठेवायचं आहे आपल्याला. आपण भिजत घातलेल्या चिंचेवर झाकून असं 1 ते 2 तास ठेवून द्यायचं आहे आपल्याला. चला तर त्या पाणीपुरीच्या गोड पाण्यासाठी तर मी इथे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. मी अर्धा किलो घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. आता हे गूळ आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे, नाहीतर चिरूनही घेऊ शकता. हे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. चला तर आपली चिंच भिजले की नाही ते पाहूयात. हे पहा, तर चिंच मी 2 तास भिजवून घेतलेलं आहे. तर पूर्णपणे भिजलेलं आहे आणि त्या चिंचेचा पूर्णपणे पल्प आपल्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. हे पहा. तर आता हे सगळं आपल्याला ह्याच्यातलं चिंच बाजूला काढून फक्त ह्याचा पल्प घ्यायचा आहे. तर हे पहा, तर अशा तऱ्हेने फक्त आपल्याला चिंचेचा पल्प वेगळा करून आणि हे अशी चोथा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. हे पहा, चिंचेचा पल्प पूर्णपणे पाण्यामध्ये उतरलेला आहे. हे पहा, चिंचेच्या मधून मी चोथा पूर्णपणे काढून घेतलेला आहे. फक्त हा आपला चिंचेचा पल्प उरलेला आहे. तर मी आता हे चहाच्या चाळणीमधून मी गाळून घेत आहे. तर मी चहाच्या चाळणीमध्ये असंच गाळून घेत आहे. हे पहा, जेणेकरून त्याच्यामध्ये काही पण गाळ असेल तर चाळणीतच अडकून बसेल. चला तर मी हे चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर आता कुटून घेतलेला गूळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे. हे पहा, तर मी अशा तऱ्हेने पूर्णपणे गूळ घालून घेतलेला आहे आणि हे गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एकदम घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पाणी. हे पहा, आपलं पाणी शिजत आहे. अजून थिकनेस आलेला नाही आहे. अजून असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पाणी. हे पहा. चला तर मी ह्या आपल्या गोड पाण्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालत आहे. हे पहा, आता लाल तिखट घालून पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालत आहे. मीठही घालून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि आता परत 5 मिनिटापर्यंत आपल्याला हे एकदम असं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. चला तर अशा प्रकारे आपल्या चिंचेचं पाणी तयार आहे. तर आंबट गोड असा चिंचेचं पाणीपुरीसाठी पाणी तयार झालेलं आहे. चला तर आता आपण तिखट पाणी कसं करायचं ते बघूयात. तर तिखट पाण्यासाठी मी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी एवढी पुदिना घेतलेला आहे आणि 1 इंच एवढा आलं घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 लसूण गड्डा सोलून घेतलेला आहे आणि मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे आणि मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे मिरच्याचे असे देठ आहेत, हे देठ काढून घ्यायचे आहेत अगोदर. असं देठ काढून घ्यायचे आहेत आणि ह्यात 1-2 करायच्या आहेत मिरच्या आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये सगळं घालून फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे. आता मी सगळ्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. तर आता मी ह्याच्यामध्ये आलं टाकत आहे आणि आता आपण सोलून घेतलेला लसूण आहे ते लसूण टाकत आहे आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुदिना. तर हा पुदिनाही ह्यातच टाकत आहे मी आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा जिरं मी घालत आहे. आता आपल्याला हे एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे. कोथिंबीरही ह्यातच घालायची आहे आणि हे सर्व असं एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे. हे पहा, मी फाईन पेस्ट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला अजून थोडं बारीक करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आधी पाणी घालायचं आहे. पूर्ण पेस्ट म्हणजे ह्याची पूर्ण असं चटणीसारखं टेक्स्चर आला पाहिजे. तर आता आपला पूर्णपणे पाण्यासाठी तयार झालेला आहे. तर आता हे आपल्याला एका पातेलीत काढून घ्यायचं आहे आणि ह्यात अजून थोडं पाणी घालायचं आहे कारण मिरच्या पण एक थोडं तिखट आहेत त्यामुळं
त्यामुळे अजून थोडं पाणी घालून हे आपल्याला हवं तेवढं आपल्या टेक्स्चरनुसार करून घ्यायचं आहे. मी ह्यात चवीनुसार आणखी 1 चमचा मीठ घालत आहे. तुम्ही ह्यात धनेपूडही वापरू शकता. मी धनेपूड वापरत नाही आहे. आता मी हे गॅसवर 2 उकळी काढून घेत आहे. आता आपल्याला हे पाणी शिजवून घ्यायचं आहे. खूप नाही शिजवायचे, 1-2च उकळी काढून घ्यायची आहे. हे पहा आपलं तिखट पाणी शिजत आहे. तर अशा तऱ्हेने मी 2 उकळी काढून घेतलेली आहे. आता गॅस बंद केलेला आहे. तर आता हे आपल्याला हे पाणी आपल्याला गार करायला ठेवून द्यायचं आहे. चला तर आपलं तिखट पाणी गार झालेलं आहे. तर त्यात मी एवढा अर्धा लिंबू पिळत आहे. लिंबूतले बी काढून घ्यायचे आहेत, कारण ह्याच्यामध्ये बी पडले तर मग ते पाणीपुरी खाताना दाताखाली अडकतात. आता हा लिंबू पिळून घेतलेला आहे मी. आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा अशा तऱ्हेने आपला पाणीपुरीसाठी तिखट पाणी तयार झालेलं आहे. चला तर आता आपण पाणीपुरीच्या मसाल्यासाठी तर 3 बटाटे घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे 3 बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत. चला तर मी आता हे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे आपल्याला शिजायला टाकायचे आहेत. मी 3 बटाटे शिजायला टाकत आहे. आपला बटाटा शिजत आहे. तर आपण आता बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे बटाटे कुस्करायचे आहेत. बटाटा कुस्करून झालेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालत आहोत. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणीपुरी मसाला 1 अर्धा चमचा घातलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये एक थोडंसं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला एक एवढा अर्धा लिंबू पिळायचा आहे. मस्त. आता हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. असं पूर्णपणे कुस्करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला. अशापर्यंत एकजीव करून घ्यायचा आपल्याला आहे. हा मसाला पूर्ण एकजीव झाल्यानंतर ठेवायचा आहे. हे पहा अशा तऱ्हेने आपला पाणीपुरीचा मसाला एकजीव झालेला आहे आणि अशा तऱ्हेने आपला पाणीपुरीचा मसाला तयार आहे. चला तर आपण ह्या रेडीमेड पुऱ्या घेतलेल्या आहेत. तर आपण मगाशी बनवलेला मसाला आहे तो थोडा थोडा या पुऱ्यांमध्ये घालत जायचा आहे आपल्याला. तर मी कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला कांदाही ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे पुऱ्यांमध्ये. आता आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. तर आता आपल्याला आपण जो गोड रस्सा तयार करून घेतला आहे तो गोड रस्सा आपल्याला या पुऱ्यांमध्ये घालायचा आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक शेव घालायचे आहे. मी 0 नंबर शेव घेतलेली आहे. तर आपल्याला वरून आणखी थोडासा कांदा आपल्याला वर टाकायचा आहे आणि कोथिंबीरही वर टाकायचं आहे. हे पहा अशा तऱ्हेने आपला झणझणीत पाणीपुरी तयार आहे.